सीना नदीला महापूर आल्यामुळे किती भयानक अशा प्रकारची स्थिती झाली आपण बघू शकताय। मी माढा तालुक्यातील सीनाकाठच्या वाकाव या गावी सध्या उभा आहे। वाकाव गावातील गाडगे वस्तीवर मी उभा आहे। गाडगे वस्तीवरील हे सानप कुटुंब माझ्यासोबत आहे। साधारणतः 25 लोक या कुटुंबात आहेत आणि तुम्ही खाली बघू शकता यांची जे संसार उपयोगी सगळं साहित्य ते पूर्णतः पाण्यात भिजलेलं आहे। त्यांच्या काय वेदना आहेत त्या आपण जाणून घेऊयात। मामा, नेमकी काय परिस्थिती आहे? पुरानं किती प्रमाणात तुमचं नुकसान झालेलं आहे? कशी परिस्थिती आहे? वास्तवामध्ये आमच्यावर अणुबॉम्ब पडलेला आहे। काहीच राहिलेलंच नाही, वाचलंच नाही काय। माझ्या आज 40-45 गायी जनावर होती, त्यातून निमी वाचवण्यात आम्हाला यश आलं, बाकी वाहून गेली ती। घरात काहीचलीही वस्तू राहिलेली नाही, पिण्याला पाणी नाही। फक्त आम्ही आमच्या शरीरावरली कपडे 2 दिवस आम्ही या पुरामध्ये अडकून बसलो होतो। इथं आम्हाला कुणी वाचवायला आलेलं नाही, काही नाही। अशा परिस्थितीमधून आता आम्हाला भगवंत म्हणजे आता तुम्हीच, सरकार म्हणजे भगवंत, कोण तारायचं कसं तारायचं आता ते तुमची इच्छा, पांडुरंगाची इच्छा। ह्याच्या तुमच्या पलीकडल्या बाजूला आपलं तळ आहे 1 एकराचं, ते पण पूर्ण फुटलेलं आहे। मच्छी पालनाचा तो व्यवसायाचं तळ होतं, ते सगळं पूर्ण फुटून गेलेलं आहे सगळं। काय शासन, आपण एखादा ज्यावेळेस कुंभमेळा घेतो त्यावेळेस कुंभमेळ्याला शासन हजारो कोटीवर मदत करते। आता जो शिनेचा भाग हा पुरानं जो नुकसान झालेला आहे त्यासाठी शासनानं कमीत कमी शेतकऱ्याला हेक्टरी 50,000 रुपये तर अनुदान द्यायला पाहिजे। पंजाब सरकार देते आपल्या देशामधलं। असंच बाहेर निघायसारखं झाले, काहीच राहिलेलं नाही, सगळं भिजले, काहीच नाही काय बाहेर फेकले म्हणून। धान्य भिजलं, कपडे भिजली, अंगावरली तेवढीच आहे आमच्या, कागदपत्र ती सगळं सुद्धा भिजले, आधार कार्ड काही सुद्धा नाही। काय नुकसान झालं? खोलीची तर अवस्था बघितली ना कशी झाली ती, गुडघे इतका गाळ हाय, पाणी येऊन गेलंय, ती कसं काढावं? ही चुकाटा असलं तर तशीच खोली ठेवली, त्याचं काय सुद्धा करा येत नाही। सगळं दिवाण खाट गुवाय असेल तेवढं गबाळ भिजल्या, एवढे मोठे असून आम्हाला कुठं एखाद्या हेलिकॉप्टरनं तरी अन्न पाणी तरी नुसतं पुरवायचं होतं। असं रोडवर जाऊन बसा वाटायला जीवनच नग। कितवीला आहेस तू? ती भिजल्यात आणि आम्ही 8 दिवस झाले शाळेत नाही आणि पाणी लय आलं म्हणून आम्ही आमच्या बस बंद होत्या, शाळेत आम्ही जात नव्हतो। 8 दिवस झाला आम्ही घरी आणि आम्हाला बोट पडायला आणि तिथे ना आम्हाला जेवण सुद्धा दिलं नाही। कसं काढलं तुम्हाला बाहेर जरा सांगाल का मला? आम्ही लेकरं खांद्यावर घेतली, बाया गळ्या फस्त बुडून आल्या, आम्हाला खांद्यावर उचलून गोटीत बसवलं आणि तिथनं आम्हाला आम्ही आमच्या गावाला गेलो। तुला भीती नाही का वाटली बरं? इतकं पाणी होतं असं? आम्ही रडत होतो आणि पाणी बिले आलं। घरांचं नुकसान झालेलं आहे, शेतीचं नुकसान झालेलं आहे, जनावरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, काही जनावरं वाहून गेलेली आहेत। त्याचबरोबर ही जी लहान मुलं आहेत यांचं शाळेचं साहित्य सुद्धा वाहून गेलेलं आहे। काही साहित्य आहे ते पूर्णतः पुराच्या पाण्यानं डॅमेज झालेलं आहे। अशी भयानक अशा प्रकारची स्थिती या वाकाव गावामध्ये निर्माण झालेली आहे। अतिशय दुःखाच्या सावटाखाली हे सानप कुटुंब आहे। हे जे गाडगे कुटुंब आहे, ह्या गाडगे कुटुंबात साधारणतः 45 व्यक्ती राहतात। अतिशय मोठं कुटुंब आहे, वाकाव मधलं सर्वात मोठं कुटुंब म्हणून गाडगे कुटुंबाकडे बघितलं जातं। या कुटुंबाची महापुरामुळे किती भीषण अवस्था झालेली आहे, नेमकं काय पाण्यात ज्यावेळेस आलेलं होतं त्यावेळेस नेमकी काय परिस्थिती होती? ज्यावेळेस पुराचं पाणी आलं त्यावेळेस पाण्याची परिस्थिती इतकी वाढत भीतीपुटी वरी जाऊन बसली। बरं, हा। पण पाण्याला उच्चांक गाठता आम्ही बाहेर निघण्यासाठी, सुटका करण्यासाठी प्रयत्न केला, पण बऱ्याच ठिकाणी प्रयत्न झाले। पालकमंत्र्यांना बी संपर्क करण्यात आला, आमदार साहेबांना बी करण्यात आला, हो म्हणण्यात त्यांनी जवळजवळ सकाळपासून लहान मुली सगळे घरचे कुटुंब ही अस्ताव्यस्त झाली होती, रडत होती। काय प्रयत्न करता पुन्हा एनडीआरएफची एक टीम येऊन आम्हाला रेस्क्यू करून बाहेर नेलं। तिथून कमीत कमी 4 किलोमीटर लहान मुले, घरचे सगळा परिवार बाहेर रेल्वे लाईन क्रॉस करून 4 किलोमीटर अक्षरशः गुडघ्या एवढ्या चिखलातून तिकडे वास्तव्य करून त्यांना पुन्हा जिकडे तिकडे जे पाहुणे रावळे आहेत त्यांच्या ठिकाणी त्यांचं स्थलांतर करण्यात आले। आणि साधारणतः 25 ते 30 जनावरे माझी वाहून गेलेली ह्या आपत्तीमधून। कोंबडी पालनाचा मोठा व्यवसाय होता तो सुद्धा उद्ध्वस्त झालेला आहे। बरोबर। शेतीचं नुकसान झालंय, द्राक्षाची माझी 4 एकर बाग आहे, केळीची 5 एकर बाग आहे, ही पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली। पाण्याची जवळजवळ धारच इथून वाहत असल्यामुळे इथून पाणी वाहत होतं। बरोबर।
त्यामुळे अक्षरशः शेती पूर्णपणे नष्ट झालेली आहे. सगळा उद्ध्वस्त झाला. माझा पूर्ण व्यवसाय हा शेती असल्यामुळे, शेती जर उद्ध्वस्त झाल्यामुळे माझा परपंच उद्ध्वस्त झालाय. 3 कुटुंबाचा मोठं फॅमिली, 45 लोकांचं कुटुंब आहे. अधिक आमच्यापाशी 25 लोक टोळीतले आलेली होती. ते पाणी वाढत वाढत वाढलं गेलं. म्हणजे आम्हाला वाटलं नाही एवढं पाणी येईल, पण ते पाणी एकदमच एवढं आलं. त्यामुळे मग आम्ही असं खाली राहत होतो, ती परत पाणी बघून बघून वरती जाऊन बसलो. बरं, आमच्याकडे काय थोडी लोक नव्हती इकडं तिकडं जायला, जवळजवळ 120 लोक होती आमच्याकडे. मग आम्ही एक रात्र एक दिवस सगळ्यांना फोन करून पोरं वैतागून गेली, आमच्याकडे कोण आलेलंच नाहीये. त्यामुळे मग आम्ही दिवस रात्र असा रडतच काढलेला आहे. आम्हाला खायला नाही, प्यायला नाही, कुठं काय नाही. पत्र्यावर थांबलो रात्र दिवस, सगळी लेकरं बायका भिजल्या. खूपच आम्ही अडचणीत होतो. आमचं जे काय संसारात वस्तू लागते त्या सगळ्या ह्या पुरात गेलेल्या त्या. आमचं खाण्यापिण्याचं सगळं किराणा, तुम्हाला सांगते मालाच्या कणगी ही सगळ्या वाहून गेल्या, मोकळ्या झाल्या त्या पाण्यात. काय कुठलंच वस्तू आमची राहिलेली नाही. परवा दिवशी 2 दिवसापूर्वी सीएम साहेब, 2 DCM साहेब सुद्धा हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आमच्या वेशीवरून येऊन गेले, पण इकडे साधी विचारपूस केलेली नाही. आणि ह्या लोकांची चौकशी तर त्यांना करून जाय पाहिजे होती. तर आपण बघू शकता की या कुटुंबाच्या किती वेदना आहेत. त्याचबरोबर यांनी सांगितलं की माननीय मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय सुद्धा वेशीवर आले, परंतु इथपर्यंत येऊन गेलेले नाहीत. आमची साधी विचारपूस सुद्धा केलेली नाही. तर आता हे अशी जी काही नुकसानी झालेली आहे ती न भरून येण्याची नुकसान झालेले आमचं, माझे नातवंड, मुलं बाळ वगैरे यांचा मोठा प्रपंच उद्ध्वस्त झालेला आहे. तर या माझ्या प्रपंचाला यांनी, शासनाने काही गावं आपण थोडाही करून मला त्याची भरपाई मिळावी. आणि मला ही जी काय आता सध्याला माझ्या कुटुंबाला खाण्यादेखील राहिलेलं नाही. काय हा पूर फक्त नदीला नव्हता, ओढ्याला, नाल्यांना नव्हता, तर हा पूर इथल्या असणाऱ्या सीनाकाठच्या सर्व नागरिकांच्या डोळ्याला आलेला पूर होता. हा पूर शासन कधी पाहिल, त्यांना कधी मदत करेल, अशा प्रकारच्या वेदना या ठिकाणी या कुटुंबांनी व्यक्त केलेल्या आहेत. माढ्याहून गणेश लटके, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.